जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. मित्रांनो, आज आपण पाहूयात ग्रुप बी 2025 मधील टॉपिक्स ग्रुप सी मध्ये कशा पद्धतीने विचारले गेले आणि एक्झामिनरचा माइंडसेट काय होता. सुरू करण्याच्या आधी एक नोट: सर्व प्रश्नांचे स्क्रीनशॉट हे ऑफिशियल पेपर सेट ए मधनं घेतलेले आहेत. आता एक्झामिनरचा माइंडसेट समजून घेणं का महत्वाचं आहे, एक लक्षात घ्या. राज्यसेवाचा पेपर असो, ग्रुप बी चा पेपर असो किंवा ग्रुप सी चा पेपर असो, या तिन्ही मध्ये फरक काय? या तिन्ही मधला फरक काय? तर तो फरक आहे प्रश्न कसा विचारला, प्रश्नाचा अँगल कसा चेंज झालाय, प्रश्नाची डेप्थ कशी चेंज झालेली आहे यावर. आणि हा जो फरक आहे, हा फरक आपल्याला कसा समजून येईल? तो फरक समजून येईल आपल्याला पीवायक्यू अनालिसिस वरून. आता पीवायक्यू अनालिसिस म्हणजे नेमकं काय? आता पेपर सी चा आहे, ग्रुप सी चा पेपर आहे, तर मी फक्त ग्रुप सी पेपरचे प्रश्न अनालिसिस करू का? नाही. तुम्हाला या तिन्ही पेपरचे प्रश्न कंपॅरेटिव्हली अनालिसिस करायचे. का म्हणून कंपॅरेटिव्हली अनालिसिस करायचे? तर तुम्हाला डायरेक्टली जे लिंक आहेत ना, ते जास्त चांगल्या पद्धतीने समजते. आणि ह्या व्हिडिओचा उद्देश तोच आहे की मी तुम्हाला एक्झामिनर लाईक तुमची थिंकिंग बनवू. आता हा जो स्क्रीनशॉट तुम्हाला दिसतोय, आपला 4 जानेवारीला जेव्हा ग्रुप बी चा पेपर झाला, त्याच्यानंतर हा व्हिडिओ मी बनवलेला होता ग्रुप बी 2025 वरून ग्रुप सी 2025 ची दिशा, ज्याच्यामध्ये आपण डायरेक्शन समजून घेतलेली आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच डायरेक्शनचा पेपर बेस प्रूफ पाहणार आहोत. ओके, आता आपण डायरेक्टली वळूयात. बघा, ग्रुप बी 2025 प्रश्न क्रमांक 6, 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ग्रुप सी 2025 प्रश्न क्रमांक 6 पहा, जोड्या लावा. ब हे विधान बघा: काँग्रेसचे तिसरे अधिवेशन 1887 मद्रास मध्ये झाले. आता तुम्ही ग्रुप बी च्या ह्या प्रश्नाला जर व्यवस्थित बघितलं असतं तर तुम्हाला माहित झालं असतं बद्रुद्दीन तय्यबजी. तुम्हाला बद्रुद्दीन तय्यबजी हे माहित होतं ग्रुप बी वरून, तर तुम्ही ग्रुप सी मध्ये जर हेच अप्लाय केलं असतं तर ब च उत्तर एक. बाकी ऑप्शन मध्ये आहे का? नाही. तुम्ही एवढ्यावरून आन्सर पर्यंत पोहोचला असता. आता विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं गेलं तर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न 2021 च्या ग्रुप बी पेपर मध्ये आलेला आहे, ऍज इट इज आलेला आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. ग्रुप बी 2025 पेज नंबर 6, प्रश्न क्रमांक 7, अचूक जोड्या लावा. 1858 चा कायदा, 1909 चा कायदा, 1919 आणि 1935. ग्रुप सी 2025 पेज नंबर 3, प्रश्न क्रमांक पहिला, महात्मा गांधीजी बद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ड हे विधान बघा: मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणे. आणि ग्रुप बी 2025 पेज नंबर 6, ह्या साइडने बघा तुम्ही, मुस्लिमांना स्वतंत्र मतदार. जर तुम्ही ह्या वेळेस अनालिसिस व्यवस्थित केलं असतं तर तुम्हाला लक्षात आलं असतं आणि तुम्ही ह्या प्रश्नाला टॅकल करू शकला असतात. आता ग्रुप सी मधला प्रश्न क्रमांक 9 बघा, 1919 चा कायदा. आणि ग्रुप बी मध्ये आपल्याला हाच प्रश्न विचारलेला होता वेगळ्या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर ग्रुप बी 2025 प्रश्न क्रमांक 14 आपल्याला विचारलेला आहे कोकण हवामान. ग्रुप सी 2025 मध्ये पण आपल्याला कोकण हवामानावरतीच प्रश्न विचारलेला आहे. फक्त महाराष्ट्र ओरिएंटेड आपल्याला प्रश्न विचारलेला होता ग्रुप सी मध्ये. मित्रांनो, एक गोष्ट सांगायची आहे: कोकण हवामान हे मी आपल्या महारिव्हिजन सिरीज मध्ये पण कव्हर केलेलं नाहीये आणि लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये पण मी कव्हर केलेलं नाहीये. ही माझी चूक आहे की ग्रुप बी मध्ये हा टॉपिक विचारलेला होता आणि ग्रुप सी साठी या टॉपिक बद्दल पण आपण लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये कव्हर करायला पाहिजे होतं. तर ही माझी चूक आहे. मी नेक्स्ट टाइम याबद्दल पण म्हणजे ही इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करेल. पुढचा प्रश्न आहे ग्रुप बी 2025 प्रश्न क्रमांक 25, जोड्या जुळवा. याच्यामध्ये विचारलंय बँकिंग नियंत्रण कायदा. आता इथं बघा, बँकिंग नियमन कायदा 1989, बँक राष्ट्रीयकरण. बघितलं तुम्हाला या दोन्ही पेपर मध्ये एक्झामिनरना कसा अँगल चेंज करून प्रश्न विचारलेला आहे. विशेष म्हणजे आरबीआय आरबीआय ला 90 वर्ष झालेले होते.
आणि याच्यामुळे 3 प्रश्न आपल्याला ग्रुप बी मध्ये पाहायला मिळाले आणि ग्रुप सी मध्ये एक प्रश्न आरबीआय वरती पाहायला मिळालेला आहे. आता पुढचा प्रश्न ग्रुप बी मध्ये विचारलेला होता प्रश्न क्रमांक 34, 16वा वित्त आयोगाचे अध्यक्ष. ग्रुप सी मध्ये विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 32, 14वा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण. त्यानंतर बी मध्ये प्रश्न विचारलेला आहे पेज नंबर 25, प्रश्न क्रमांक 56, जोड्या जुळवा. इथे भारतीय संविधानाची बाब आणि यादी यावरती प्रश्न होता. त्याचबरोबर पेज नंबर 28 वरती प्रश्न क्रमांक 63 आपल्याला विचारलेला आहे अनुच्छेद 20 म्हणजेच फंडामेंटल राईट. ग्रुप सी मध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे इकडे बघा, बरोबर जोडी जुळत आहे का नाही ते विचारलेलं आहे आणि अनुच्छेद 20 कशा संदर्भात आहे इथं मेन्शन केलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर पेज नंबर 27 प्रश्न क्रमांक 61 ग्रुप बी मध्ये विचारलेला होता आपल्याला राज्यपालाबद्दल. इन डेप्थ मध्ये प्रश्न विचारलेला होता कलम नंबर 158, 155, 154, 163. आता ग्रुप सी मध्ये बघा प्रश्न क्रमांक 53 राज्यपालाबद्दल विचारलेला आहे. वन लाईनर प्रश्न आपल्याला 154, 52, 53 आणि 155 वरती. ठीक आहे. तुम्ही फक्त रिलेव्हन्स वरती फोकस करा, आन्सर काढण्यावरती फोकस करू नका. त्याच्यानंतर 62वा प्रश्न बघा, जोड्या जुळवा. आपल्याला विचारलेला आहे 73वी घटना दुरुस्ती म्हणजेच पंचायत आणि याचाच आपल्याला बेस आधी विचारलेला आहे ग्रुप सी मध्ये पेज नंबर 27 प्रश्न क्रमांक 62 बलवंतराय मेहता समितीबद्दल. ठीक आहे. आता सायन्सचा प्रश्न पाहूयात. ग्रुप बी 2025 पेज नंबर 30 वरती 67 जोड्या जुळवा. इथे अल्फा बीटा गॅमा विचारले आणि ग्रुप सी पेज नंबर 29 प्रश्न क्रमांक 68 काय विचारलेले आहे ऑप्शन मध्ये बघा अल्फा गॅमा आणि बीटा. ठीक आहे. प्रश्नाचं स्वरूप चेंज झालेलं आहे पण टॉपिक तोच आहे. आता ग्रुप बी 2025 मध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 78 आणि 79 विचारलेला होता. कशावरती? जीवनसत्वामुळे रक्त साठवण्यास किंवा गोठण्यास मदत होते आणि एबीओ रक्त गटाचा शोध कोणी लावला. आणि ग्रुप सी मध्ये पेज नंबर 33 प्रश्न क्रमांक 80 प्रश्न विचारलेला आहे मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो. तर मित्रांनो ह्या व्हिडिओचा एम एकच होतं की तुम्ही फक्त एक्झामिनरचा जो माइंडसेट आहे तो माइंडसेट समजून घ्यावा. प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळ्या अँगलनं विचार करावा हेच या व्हिडिओ बनवण्याचं एक उद्देश होतं. आता आपण लवकरच राज्यसेवामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी 2025 मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले होते यांच्यामध्ये लिंक कशी आहे याच्याबद्दल पण एक डिस्कशन करूयात. जर तुम्हाला काही डाऊट असतील, काही फीडबॅक द्यायचा असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.